4-5 जण म्हणतात लेन्स करणार म्हणजे मी कशात करू. चला रोल. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सन्माननीय विरोधी पक्षनेते, विधान परिषदेतील अंबादास दानवे साहेब, काँग्रेस पक्षाचे आमचे विधिमंडळाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, माननीय राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख साहेब, समाजवादी पक्षाचे नेते सन्माननीय अबू आजमी साहेब, शेकापचे नेते सन्माननीय जयंत पाटील साहेब, आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय भाई जगताप साहेब काँग्रेसचे नेते, उपस्थित पत्रकार मित्रो, या अंतरिम बजेटच्या 5 दिवसाच्या आज पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी चहा पाण्याचं आयोजन केलेलं होतं. त्या चहा पाण्यासाठी आम्हाला निमंत्रण मिळालं आणि त्यांनी चहा पाण्याला आम्हाला बोलावलं. त्यामुळे आम्ही खरं तर या फसव्या आणि खोटारड्या सरकारच्या चहा पाण्याला जायचं नाही असा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे, 3ही पक्षांनी. कारण हे राज्य आता कुणासाठी चालवलं जात आहे? 3 पक्षात. हे राज्य केवळ सत्ताधारी पक्षातील आमदारांचे चोचले पुरवण्यासाठी, 3 पक्षाच्या निवडणुकीचा फंड गोळा करायसाठी आणि या राज्याला गुन्हेगारीच्या खड्ड्यात घालण्यासाठी हे सरकार चाललेलं आहे. खरं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती झपाट्यानं या राज्यामध्ये होतो आहे त्याचे अनेक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार दनादन पिस्तूल काढतो आणि गोळ्या झाडतो. खून रोजचेच झालेले आहेत. अनेक आमदारांचे वक्तव्य इतके वादग्रस्त आहेत की ते आता पोलिसांचं सुद्धा त्यांच्या घरापर्यंत जाऊन स्टेटमेंट करायला लागले. म्हणजे एक आमदार तर पोलिसांना सांगतो की तो व्हिडिओ काढा तुम्ही आणि दाखवणार कुठे? फार तर तुमच्या बायकोला दाखवू शकाल. इतक्यापर्यंत यांची मस्ती, गरमी आणि अंगात भिडलेली आहे. गुन्ह्यांचा होदोस सत्ताधाऱ्यांच्याकडे सर्रास सुरू आहे. त्याला अजिबात रोखटोक नाही. मंत्रालयामध्ये ओपन रील काढलं जात आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पुढच्या निवडणुकांच्या स्ट्रॅटेजीसाठी गुन्ह्यांचं आता मला वाटतं की गुन्ह्यांची सल्लामसलत घेण्याचं काम लोकसभेच्या तोंडावर सुरू झालेलं आहे. अशी अवस्था राज्याची कधीही नव्हती. ती अवस्था आता राज्याची आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे. आणि म्हणून म्हणजे विशेष म्हणजे तर या ठिकाणी पुण्यामध्ये 200 गुंडांची परेड होते आणि दुसऱ्या दिवशी ते गुंड पोलिसांना जुमानत नाहीत आणि परत त्या गुंडांच्याकडे पुण्यामध्ये 2200 कोटीचं ड्रग्ज पकडलं जातं. म्हणजे बघा, हीच गुंड त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. परेड होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा गुंडांना राजाश्रय असल्यामुळे ते अजिबात पोलिसांना सुद्धा परेड करून जुमानत नाही. हे पुण्यातल्या घटनेवरून सिद्ध झालेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की कुठल्या स्तरावरच्या शिव्या घातल्या जात आहेत. ती संपूर्ण चॅनल पुढे महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असली तरी सुसंस्कृत सुजाण महाराष्ट्र म्हणून, संस्कारमय महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख
खड्ड्यात घालण्याचं पाप हे तीनही लोक, तीनही पक्ष एकत्रित मिळून करत आहेत. आणि म्हणून या सगळी परिस्थिती आपल्या संपूर्ण आपल्या पुढे ठेवलेली आहे. दुसरीकडे हे गुन्ह्यांचं राज्य सुरू असताना मराठा समाजाची कशा पद्धतीनं फसवणूक या सरकारने केली हे काही आता लपून राहिलेलं नाही. 5 महिने जरांगे साहेबांच्या आंदोलनानंतर, पाटलांच्या आंदोलनानंतर त्या समाजाला फिरवत ठेवण्याचं काम झालं आणि शेवट बोळवण करून जे टिकू शकत नाही अशा प्रकारचं आरक्षण देऊन निवडणुकीच्या वर डोळा ठेवून मतं घेण्यासाठी हा, मला वाटतं हा फंडा, मुद्दा मी वापरेल, हा फंडा वापरला गेला आणि संपूर्ण मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या सरकारने केलेले आहे. शेतकऱ्याच्या मनामधली चीड यांना आता मतदान पेटीतून भविष्यात दिसणारच आहे. पण आम्ही बहिष्कार का घातला की या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होताना आम्हाला सगळ्यांना दिसतो. कापसाला हमीभाव नाही, जवळपास 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटलनी कापूस हमीभावापेक्षा कमी भावाने विकला जातोय. म्हणजे शेतकऱ्यांची लूट ही 1500 रुपये प्रति क्विंटल होते आहे. सोयाबीनला 2013 मध्ये जे भाव मिळत होते ते 2023 मध्ये सुद्धा मिळत नाही. 10 वर्षांनी हे दुर्दैवानं त्या शेतकऱ्यांची व्यथा आपल्या सगळ्यांच्या पुढे. दूध उत्पादक शेतकरी असेल त्याला 26 रुपये लिटर दुधाला भाव मिळतोय. 5 रुपये बोनसची घोषणा केली खरी, पण तो बोनसचा पत्ता नाही अशी अवस्था आहे. कांदा उत्पादकांच्या संदर्भात निर्यात उठवली म्हणून ढोल वाजवले, परंतु त्या ठिकाणी ढोल वाजवूनही त्यांच्या पदरात किंवा त्यांना आपण सगळ्यांनी बघितलंय की निर्यात ही काही देशासाठी उठवली आणि म्हणून कांदा निर्यात अजूनही होत नाही आहे. संत्र्यांची स्थिती, मोठा प्रोजेक्ट आणू, संत्र्यांना अवेळी पावसामुळे, गारपिटीमुळे संत्रा पीक धोक्यात गेला, त्यांना अनुदान देण्याची किंवा मदत करण्याची घोषणा केली, त्याचा पत्ता नाही. डिसेंबरमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत 20,000 रुपयाचा बोनस जाहीर केला. 1 रुपया सुद्धा, दमडी सुद्धा आतापर्यंत त्या शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले नाही, जमा झाले नाही. याच्याही पलीकडं नियमित शेतकऱ्यांना, कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही घोषणा केली होती, बजेटमध्ये तरतूद केली, आमचं सरकार गेलं. त्यानंतर यांनी खाती ठोकून सांगितलं की आम्ही 50,000 रुपये त्यांना देतो आहोत, पण त्याचाही पत्ता नाही. मागच्या वेळेस अवेळी पावसामुळे आपण सगळ्यांनी बघितलं की त्याला मराठवाड्यामध्ये विशेष करून आणि त्या बेल्टमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही बेल्टमध्ये डाळिंबाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. त्याबरोबर आपण संत्र्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. या संदर्भातली कुठलीही मदत शेतकऱ्याला आता मिळालेली नाही आणि MSP प्रमाणे कुठलेही कापूस, सोयाबीन ही सगळी खरेदी होत नाही आहे. हे शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. आता शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त जर देशामध्ये कुठे होत असतील तर ते महाराष्ट्रात होत आहे. जवळपास 2187 शेतकऱ्यांनी मागच्या 1 वर्षामध्ये या राज्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. हा प्रचंड शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे आणि शेतकऱ्याच्या संदर्भात यांची अनास्था आहे. विदर्भ, मराठवाड्याची फसवणूक करताना आपल्या सगळ्यांना आपण दिसतो. या धोरणांचा मागच्या पहिलं अधिवेशन आहे की ज्यामध्ये दिवाळी अधिवेशनामध्ये कुठलीही घोषणा किंवा पॅकेज नेहमीप्रमाणे काही मिळालेलं नाही. तोंडाला पाणी पुसण्याचं काम झालं आणि ज्या काही घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही. विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची त्यांनी फसवणूक केल्यामुळे आज संपूर्ण शेतकरी आणि त्या भागातला जनता आणि त्यातील शेतकऱ्यांच्या विशेष करून आत्महत्या थांबत नाही आहे. त्यामुळे सुद्धा आम्ही या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कारण यांच्या पापामध्ये कोण सहभागी होईल? हे पाप पराकोटीचा केलेला आहे सरकारने की कुठल्याही आघाडीवर हे सरकार यशस्वी नाही. भ्रष्टाचारामध्ये हिमनगाचा टोक गाठलाय. टक्केवारी इतकी प्रचंड वाढली की आता या सरकारमध्ये 25% टक्केवारी गेलेली आहे.
ही पुन्हा भूक त्याची वाढत चाललेली आहे. प्रकल्पाच्या किमती 4 महिन्यासाठी एखादा टेंडर काढला की तो थांबवायचा आणि त्याची 3पट किंमत करायची, हे आम्ही अधिवेशनात मांडू. पण अशा पद्धतीनं राज्याच्या तिजोरीची लूट चाललेली. एकामेकाकडे हे सरकार संशयानं पाहत आहे. म्हणजे मराठा आरक्षणाची वाट लावली ते झालं, ओबीसीचा सत्यानाश केला, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं, आणि विशेष म्हणजे बेरोजगारांच्या निवडणुकीच्या तोंडावर जाहिराती काढायच्या, पेपर फोडायचे. पेपर फोडून त्यामध्ये तलाट्याचा पेपर फुटला. तलाट्याच्या पेपर फुटीतून 30-30 लाखाचे व्यवहार झाले. कोटा वाटून घेतल्यासारखं काम झालंय. त्यातून हुशार, प्रामाणिक जो मेरिटचा पोरगा आहे, विद्यार्थी आहे, त्याला डावलण्याचं पाप झालं. आणि यातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या नोकर भरतीच्या माध्यमातून झाला. कंत्राट इतक्या जमानं वाटले जात आहेत. विरोधकांची ओरड झाली की तात्पुरती स्थगिती द्यायची, पुन्हा तेच कंत्राट सुरू करायचं आणि अशा पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं नोकऱ्या देण्याचं काम. त्यामध्ये आपल्या अनेक लोकांनी लोकप्रतिनिधींनी सत्ताधाऱ्यांच्या स्वतःचा ओळी शेकण्याचं काम या सगळ्या ठिकाणी हे झालेलं आहे. विशेष करून याकडेही या सरकारचं अजिबात लक्ष नाही आणि म्हणून हे घोटाळाबाजाचं सरकार, कंत्राटदारांचं हित जोपासणारं सरकार, अशी सरकारची प्रतिमा झालेली आहे. राज्याची प्रतिमा हे मलिन करणारं आणि शेतकऱ्याप्रती, विदर्भाच्या प्रश्न सोडवण्याबद्दल किंवा शेतकऱ्याबद्दल अनास्था असणारं घोटाळ्याची मालिका, भ्रष्टाचाराला प्रचंड ऊत आणि आदिवासीवर अन्याय, मुस्लिमावर अन्याय, ड्रग प्रकरण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, यामुळे होती नव्हती महाराष्ट्राची इब्रत सवाट्यावर आणण्याचं पाप या सगळ्यांनी केलं. मराठा तक्ता पाण्यासाठी टाव फोडला जातोय. त्या संदर्भात त्याची माहिती माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब देतीलच. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे आणि या सगळ्यामध्ये ज्यांना सत्तेमध्ये राहून सत्ता मिळवता येत नाही, त्यामुळं घाबरून विरोधकांची सरकार फोडून तर ठेवलेच, पण विरोधकांचे विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा ओढवण्याचं काम, पळवण्याचं काम घाबरून चाललेलं आहे. आणि यांना माहित आहे की महाराष्ट्र देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुनश्च सत्तेमध्ये येऊ शकत नाही आणि घाबरूनच अशा प्रकारचं अन्याय या लोकांनी केलेला आहे. महाराष्ट्रापुरती काय, देशापुरती जरी आपण महाराष्ट्र आणि देशाचा विचार केला तरी देशाच्या सीमेवर म्हणजे दिल्लीच्या सीमेवर ज्या अमानुषपणे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं त्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी प्रयोग केले जात आहेत ते इतके भयावह आहेत की इंग्रजांच्या काळात सुद्धा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना चिरडलं नाही. त्याही पेक्षा आधी यांनी या राज्यातील देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं पाप केलं आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या या राज्यामध्ये आम्ही सगळे एकत्र नांदत असताना सरकारने समाजामध्ये विकृष्ट निर्माण केले, भांडणं लावली. या भांडणातून ओबीसी, मराठा, विजयंती या सगळ्यांना आपसात भांडणं लावून हिंदू मुस्लिम असं तणावाचं वातावरण निर्माण केलं. यातून यांना वाटतं की आम्हाला मतं मिळतील, म्हणजे मतांचं समाजात भांडणं लावून एकूणच मतासाठी महाराष्ट्राला आगीमध्ये घालण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. असं हे नालायक सरकारने मुद्दाम हा शब्द वापरतो. जे लायक नाही ते नालायक, असं हे त्रिपुरांचं सरकार या राज्याच्या गादीवर बसून महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघाला आहे. महिला सुरक्षित नाही, रोज बलात्कारांच्या घटना घडत आहेत, रोज खून होत आहे. काल परवा ठाण्यात झालेला भोसलेंचा खून हा उदाहरण आहे. त्यामध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांचा सहभाग, त्या खुनामध्ये त्याला वाचवण्याचा होत असलेला प्रयत्न, हे सगळं बघता महाराष्ट्र कुठे खड्ड्यात नेऊन टाकलाय आमचा. फडणवीस, शिंदे, पवार तुम्ही तिघांनी मिळून माझा महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घातलाय, एवढंच म्हणायची पाळी आली आहे. म्हणून या चहा पाण्यावर आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर यांचं होऊ द्या, मग आम्ही प्रश्नाला हिंदी ब्रीफ करतो. या सगळ्या विषयासोबतच जे माननीय वडेट्टीवार साहेबांनी मांडलेले मुद्दे आहेत
परवा उत्तर प्रदेशमध्ये पोलीस भरतीचा पेपर फुटला होता. उत्तर प्रदेशच्या सरकारने सगळीच्या सगळी भरती प्रक्रियाच रद्द केली. महाराष्ट्रामध्ये तलाठी असेल, पोलीस भरती असेल, याच्यामध्ये एक गँग काम करते. तेच ते आरोपी पेपर फुटीमध्ये आणि त्याच्यामुळे हुशार प्रामाणिक जे मेहनत करणारे विद्यार्थी यांच्यावर अन्याय होतो. मला असं वाटतं की सरकारचीच कोणती यंत्रणा याच्यामध्ये काय. अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने मागच्या अधिवेशनात 10,000 कोटी रुपये दिल्याची घोषणा केलेली, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात पडलेलं नाही. आणि पुन्हा मागच्या महिन्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या जवळपास 7-8 जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गारपीट आणि अतिवृष्टी झाली. एक छदाम सुद्धा मदत आतापर्यंत भेटलेला नाही. मागच्या काळात आरोग्य विभागाची जी 108 नावाची ॲम्ब्युलन्स चालती, 1600 कोटी रुपयाचं टेंडर होतं, तब्बल 8,000 कोटीमध्ये देण्याचं काम हे सरकार करतंय. BVG सारखी ब्लॅकलिस्टेड झालेली कंपनी, हिला पुन्हा एकदा या सगळ्या प्रोसेसमध्ये घेण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. जी 1 रुपयात पीक विमा योजना दिलेली, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऐवजी पीक विमा कंपन्याचंच भलं झालेलं दिसतंय. आणि सरकारला याचं कोणतंही सोय सुचत नाहीये. शासन आपल्या दारी म्हणायचं, प्रत्यक्षात शासन आपल्या दारी न जाता जनतेला या सरकारच्या दारोदार चक्रा माराव्या लागतात, अशा प्रकारची स्थिती आहे. पीक विम्याच्या बाबतीमध्ये पीक विमा कंपन्यांची दादागिरी वाढलेली. याला कारण सरकारच खऱ्या अर्थानं विमा कंपन्यांचं एजंट आहे का काय, अशा प्रकारची स्थिती आहे. ही होत असताना महानंद डेअरी सारखी डेअरी गुजरातला हवाली करायची की काय, अशा प्रकारची स्थिती. जर आपले कामगार काही त्यांचा थकलेला पगार मानून कंपनी रेग्युलर करण्याचा, महानंद नियमित करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना डावलून ही महानंद गुजरातच्या हवाली करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. अनेक विषय असे आहेत. मग आरे डेअरी आहे, धारावी आहे, महालक्ष्मी रेसकोर्स आहे, याच्यामध्ये निश्चित आम्ही आवाज उठवू. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये हे महाराष्ट्रातलं सरकार, गुंडा राज या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. दररोज खून होत आहेत, दररोज रिव्हॉल्वर काढल्या जातात, गुंडांचं उदात्तीकरण केलं जातं. पुण्यामध्ये कोण मोहळ नावाच्या का गुंडांची हत्या झाली, त्याच्या घरी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी व्हिजिट केल्या, त्याचे बॅनर्स लावले, त्याचे पोस्टर्स लावले आणि तो हिंदू आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य सत्ताधारी पक्षाच्या. मला वाटतं कोणत्याही गुंडांना जात नसते, कोणत्याही गुंडांना धर्म नसतो. हे गुंड लोक वर्षा बंगल्यावर जात आहेत, मंत्रालयात येत आहेत, अशा प्रकारची स्थिती झाली. म्हणून गुंडांची हिंमत वाढलेली आहे, दिवसा ढवळ्या रिव्हॉल्वर काढण्याचं काम करत आहेत. थोडक्यात गुंडा राज या महाराष्ट्रात निर्माण झाले. शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. कोणत्याही प्रकारची मदत सरकार या शेतकऱ्यांना देत नाही. कांद्याचं अनुदान जाहीर झालेलं सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. बाकीच्या पिकाची ती स्थिती आहे. निर्यात धोरणाविषयी, आयात निर्यात धोरण, कापसाला विषयी सरकार अतिशय दुर्दैवी निर्णय घेत आहे. कापसाची मोठ्या प्रमाणावर आयात केल्यामुळे शेतकऱ्याचा कापसाचा भाव पडलेला आहे. जी हमी योजना आहे तिचे भावापेक्षाही कमी मार्केटमध्ये भाव असताना सरकारने CCI असो, राज्य सरकार असो, यांनी कोणत्याही पद्धतीनं कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एक लयलूट करण्याचं काम व्यापारी करतात आणि सरकार उघड्या डोळ्यानं, मला वाटतं सरकार सुद्धा या व्यापाऱ्यांबरोबर सहभागी झालेली आहे. आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्हाला चहापानाचं निमंत्रण आलं होतं. परंतु या राज्यातली गुंडागर्दीची परिस्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती, शेतकऱ्यांची अवस्था, बेरोजगार तरुणांची फसवणूक, मोठी आश्वासनं, यामुळं आम्ही या चहापानावर जायचं नाही, बहिष्कार टाकण्याचा निर्णय आमची सगळ्या महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षनेते सगळ्यांची बैठक झाली, त्याच्यात आम्ही निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, कापसाला भाव मिळत नाही, दुधाचं पावडरचं जे 5 रुपये या सगळ्या संदर्भात सरकार अपयशी ठरलं इथपर्यंत या गोष्टी आपण मान्य करू शकतो. पण विरोधक म्हणून कलेक्टिव्हली याच्यावरती आक्रोश मोर्चे व्हायला पाहिजे होते. एखाद्या ठिकाणी क्लिअर देणं असेल किंवा मोर्चे निघणं अपेक्षित होतं, ते पण झालेलं नाही. तर अशा बेसिसवर ते पण कशा गोष्टी करू शकतात? नाही, असं आहे, तुम्ही म्हणताय की विरोध एकत्रच आहे. या सगळ्यांसाठी विरोधक लढतायत. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल की दुधाच्या आंदोलनाला पाठिंबा ज्यावेळेस झाला होता, कांद्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम, त्याच्यावर उभं राहण्याचं काम आम्ही निर्णय त्यावेळेस घेतला. कानून पाकतेसाठी सर्व सभागृहामध्ये होण्याची घोषणा केली. आता सरकार घोषणा करते पण अंमलबजावणी करत नाही, वेळ मारून येते. विरोधक ज्या वेळेस बोलायसाठी
तो विषय घेऊन पुढे येतात त्यावेळेस सांगतात की आम्ही हे करणार. हाऊसमध्ये कमिटमेंट केलंय 20,000 रुपये बोनस देऊ प्रति हेक्टरी, 2 हेक्टरमध्ये 40,000 रुपये देऊ धान उत्पादक शेतकऱ्यांना. कुठे दिले? हाऊसमध्ये कमिट करून आज 4 महिने होत आहेत. 3रा महिना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये आम्ही आलो, दिले नाही. दुधाच्या संदर्भात 5 रुपये लिटरच्या मागे द्यायची घोषणा केली, काय दिले? काल परवा आम्ही ज्यावेळेस मी निवेदन दिलं होतं सीएमला आणि डीसीएमला की कापूस तुमचे CCI तर्फे ज्या जाचक अटी लावल्या आहेत त्यामुळे शेतकरी कापूस शेतकऱ्यांचा घेतला जात नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही सेंटर वाढवतो, अटी शिथिल करतो. पत्राचं उत्तर आहे, त्यानंतर काहीच केलं नाही. म्हणजे तुम्ही विरोधक ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस वेळ मारून येण्याचं काम करतात. आता निवडणुकीच्या तोंडावर सगळी पक्ष आता कामात लागली, पण शेतकऱ्यांचा विषय तर अधांतरित आहे ना, सोडणार नाही. हे काय 2 महिन्याच्या निवडणुका जातील. पण मूळ प्रश्न असा असतो की आत्महत्या वाढल्या, ती सगळ्या गोष्टी ज्या काही शेतकऱ्यांच्या संदर्भात या सरकारच्या नसत आहे. त्यामुळं विषय डायव्हर्ट करायसाठी हे मग खडाफोडीचं राजकारण करतात, एजन्सीचा वापर करतात, लोकांना धमकवलं जातंय, गुंडाचा आश्रय घेतला जातोय विरोधकांना दाबण्यासाठी. हे काय चाललंय? शेवट आम्ही एकत्रित आहोत, आम्ही एकत्रित निवडणुकीला किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नाला आम्ही समोर जायचं ठरवलंच आहे. मुळात एकच गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो की हे सरकार तिघांची मिळून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारची अनास्था आहे की नाही हे महाराष्ट्रातला शेतकरी निवडणुकीमध्ये दाखवून देईल. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मनोज जरांगे पाटील आता अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही पोचत नाहीये, त्या ठिकाणी सरकार पोचण्यात अपयशी ठरतंय का, हे प्रश्न कधीपासून? विशेष करून मराठवाड्यामध्ये हाहाकार माजणारा यावेळेस दुष्काळ, पाणी टंचाईमुळे प्रचंड अजूनही आताही सुरू झालेला आहे. लांबून लांबून पाणी आणण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अनेक शहरामध्ये 3 दिवसांनी पाणी येते आहे. मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. सरकारचं काही नियोजनच नाही आणि यावरून नक्की ह्या तीव्र भावना आहेत लोकांच्या आता पाण्यापासून, काही नियोजन नाही, काही प्लॅनिंग नाही. हे सरकारने करायचं असतं ना. सरकार म्हणून पुढे जायचं दिसत आहे. मराठवाड्यातले जे काही मंत्री आहेत ते तर एवढ्या हावरटपणानं भिडले आहेत खायला. यांचे घोटाळे इतके मोठे आहेत की सगळे कायद्याला धाब्यावर बसवून तो फलोत्पादन मंत्री रोजगार हमीचा कायदाच काम धाब्यावर बसवला आणि संपूर्ण इथून मग कामं मंजूर करून दिली. काढू ना विषय. सर, अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आंतरवाली सराटीमध्ये. जरांगे पाटील हे आता थेट सागर बंगल्यावर मी येतोय अशा पद्धतीची विधानं करून तिथून निघालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी अतिशय गंभीर आरोप केले की सलाईन मधून मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न होता. सोबतच अजित पवारांना राष्ट्रवादी सोडायची नव्हती, शिंदेंना पक्ष सोडायचा नव्हता, मात्र त्यांना भाग पाडलं गेलं आणि मराठा समाजात फूट पाडण्याचं काम त्याच्या मागे करता फडणवीसच आहेत असे गंभीर आरोप त्यांनी केले. नाही बघा, महाराष्ट्रातील एकूण जरांगेच्या आंदोलनानंतर 2 समाजामधला विभाजन करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलं. हे काही लपून राहिलेलं नाही. एकाने मराठ्यांना हाताळायचं आणि एकाने ओबीसीना हाताळायचं असं भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला 10% GR काय सांगितलं गेलं, आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठाला दिल्याशिवाय सोडलं नाही, म्हणजे दोन्ही आमच्या खाली आहे आणि आम्हाला मतदान करा. हा जो डाव होता ना त्या डावात ते अपयशी ठरले, यशस्वी झाले नाही. ते जे प्रयत्न केले हे त्याचं फलित आहे. तुम्ही किती काळ लोकांना बनवणार आहात आणि राहिला आहे. आता ते जर देवेंद्र फडणवीसावर आरोप करत असतील ते त्यांना माहीत त्याच्या मागची पार्श्वभूमी. आम्ही काही त्यांच्याजवळ त्या सगळ्या मुवमेंटमध्ये नाही आहोत. असं काही होत असेल तर याची चौकशी मात्र झाली पाहिजे. हा गंभीर विषय आहे. एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय, उपमुख्यमंत्र्यावर करतोय. या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? न्याय कोणाकडे मागावं? आणि जे आरोप प्रत्यारोप करून त्या आंदोलनाला, जे आंदोलनातून मराठा समाजाच्या पदरी अपयश आलं, म्हणजे पदरी निराशा आली, त्यामधून त्यांनाच आता जरांगेंना जर त्यांचं आंदोलन आणि त्यांना संपवण्याचा सरकारकडून पुरस्कृत होत असेल तर मात्र उद्याच्या दृष्टीनं आंदोलन लोकशाही पद्धतीने करणं आणि न्याय मागण्याची मिळण्याची जी अपेक्षा असते तर या देशात लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचं काम
सुरू झाला आहे सत्ताधाऱ्याकडून, हे आता स्पष्ट झालेलं आहे. पण सर, ज्या पद्धतीची भाषेचा वापर जरांगे पाटील सातत्याने करतायत आणि आजही ते जवळपास ज्या पद्धतीने आरोप एका पाठोपाठ एक करतायत, वाटते का ते योग्य आहे? जर तुम्ही म्हणत असाल की ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे, तर त्याचबरोबर तुम्ही छगन भुजबळांच्या पाठीशी उभे राहिला आहात. नाही, हे बघा, आता जरांगे काय म्हणतात मी तर फार काय ऐकलं नाही, कारण मी त्यांचं ऐकलं सोडून दिलं, त्यामुळं मी काय फार काय ऐकत नाही. आम्हाला हे त्यांच्या विरुद्ध जे काही बोलणारे होते, दुसरा एक गट उभा केला पर्याय, हे आंदोलन मराठ्याच्या हक्कासाठी लढणारा आंदोलनाचा बिमोड करायसाठीच झालेला हा प्रयत्न आहे. कदाचित त्यांचा उद्रेक जो आहे तो त्यांच्या विरुद्ध जे काही माणसं उभी केली तरली गेली आणि ते आंदोलन मोडीत करायसाठी काय चाललंय सरकारचं आणि त्यांचीही बदनामी करायचं काम चाललं आहे. त्यामधून एकामेकाच्या आरोपातून कदाचित हे सत्य बाहेर येईल, सत्य येणार आणि यातून ज्या पद्धतीनं यांचे वक्तव्य येत आहेत हे आताच्या महायुती सरकारला खड्ड्यात घालणारच आहे, ते खड्ड्यात जाते. उद्याचं अधिवेशन आहे, तर त्यामध्ये तुम्ही हे प्रश्न उपस्थित करणार, कारण ते जर सागर बंगल्यावर येत असतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही वाशिममध्ये झालेले आंदोलन बघितले, पूर्ण चक्काजाम जवळपास आम्ही केला होता, म्हणजे भाषा ते 24 तारखेपासून करतायत. सरकार म्हणून त्यांचं समाधान करावं, हे सरकारचं काम आहे, आमचं काम थोडी आहे. सीएमनी बंददार काय चर्चा केली, आता देवेंद्रजीवर त्यांचा आरोप असेल, सीएम साहेबांवर आरोप असेल, त्यांनी त्याचं समाधान करावं की हे वस्तुस्थिती सांगावी की तुम्ही काय चुकीचं करताय, चुकीचं बोलताय, त्याला आधार नाही, कोण करायला जाणार? तुम्हीच हे सगळं उभं केलंय, तुम्हाला ते भोगावं लागणार. लोकांना फसवत राहिलं 5 महिने, मराठा समाजाला वेटीत धरलात 5 महिने. त्यावेळेस पहिल्याच वेळेस का आंदोलन तुम्हाला आज जे करता आलं ते त्यावेळेस का नाही करता आलं? तुमच्या घरातले माणसं पाठवत होता त्यांच्याकडे, शासकीय यंत्रणा कामाला लावली होती. हे जरांगे होते जे वाशीमध्ये गुलाल उधळत ते परत गेले होते की आम्हाला जे मिळालंय त्या समाधानी होते. मग असं मध्ये काय झालंय, एकीकडे 10% आता त्यामध्ये मी अधिक बोलणार. हे नेहमीच सीएम साहेबांनाच विचारलं पाहिजे, तो GR काढला होता किंवा ऑडिट काढला होता, तो का बदलला गेला? तुमच्याकडे प्रश्न विचारायला एक प्लॅटफॉर्म आहे. नाही, आम्ही कोणाला आम्ही विचारू हाऊसमध्ये, आम्ही हाऊसमध्ये विचारू. पण एक लक्षात तुम्ही आणलं पाहिजे, बंददार चर्चा आम्ही होतो काय? सरकार होतं ना, त्यांना काय आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी गुलाल उधळला. जे काही बंददार चर्चेमध्ये ठरलं होतं त्याची पूर्तता करा, हे जरांगेंची मागणी आहे. चुकलं काय? तर पण महाराष्ट्र वेठीस धरला जातोय. जरांगे पाटील जर सागर बंगल्यावर मी येतोय, माझा बळी घ्या अशा पद्धतीची वक्तव्य करत असतील आणि तिथून निघत असतील, त्यांचा उद्रेक का होतो आहे हे त्यांना माहित आणि सरकारला माहित. तुम्ही खोटं बोलून फसवून दिशाभूल कराल, हे सत्य बाहेर येतं. आता याच्यातून कोणाची फसवणूक झाली, सरकारने त्यांची केली की त्यांनी सरकारची केली, येणाऱ्या दिवसात दिसेल. चौकशी करावी ही मागणी आज तुम्ही विरोधी पक्ष ने टी पार्टी का बहिष्कार किया है, क्या प्रमुख मुद्दे से क्यों नहीं जा रहे? नहीं, देखिए ये राज्य जो चला रहे हैं त्रिकूट सरकार, तीन लोग मिलाकर, 3 पक्ष मिलाकर, ये तो 2 तो बेईमानी है और एक ईमानदार ऐसे नहीं कहेंगे, वो बेईमानों के साथीदार है. ये तीनों मिलाकर जो सरकार चलाई है, क्या कानून से सरकार चल रही है? या तो किसान रोज सुसाइड कर रहा है, यहाँ पे किसान के उपज को दर नहीं मिल रहा है, FSC का रेट नहीं मिल रहा है, या गुंडों का राज चल रहा है, गुंडे खुलेआम घूम रहे हैं, इसको सरकार का पूरा आशीर्वाद मिला हुआ है, खुलेआम मंत्रालय में जा रहे हैं, रील निकाल रहे हैं, रोज खून होते जा रहा है, पुलिस स्टेशन में जाके पिस्तौल चलाई जा रही है, वो भी रूलिंग पार्टी का MLA करता है. ये क्या चल रहा है? जब एक गुंडे का खून होता है तो पूरी के पूरी सरकार उसके घर पे जाती है, जिस तरह से भाषा करती है, तो इससे वो आज के तारीख में पूरे भ्रष्टाचार से युक्त सरकार महाराष्ट्र में कानून सुव्यवस्था करने में डाला गया है. किसानों के सुसाइड का प्रकरण इतना बढ़ चुका है कि किसानों के उपज को दाम नहीं मिल रहा है, बेरोजगारी परम सीमा पर है, पेपर रोज लीकेज हो रहे. तो सरकार कहाँ है जिसके साथ चाय पानी पी? ऐसे बेईमान सरकार के साथ तोड़फोड़ करके लोगों को हित का काम न करते हुए केवल अपने MLA के लिए, अपने खुद के लिए काम करने वाली सरकार, इसके साथ में क्या चाय पानी पिए हम लोग? इसलिए हमने बहिष्कार किया.
कुछ फिगर आया आपके पास? सर, मनोज सरांगे पाटिल का आंदोलन जिस तरीके से महाराष्ट्र में चल रहा है, वो अगर ये भाषा कर रहे हैं कि मैं सागर बंगले पे आ रहा हूँ, जो हमने बीते दिनों में देखा, वाशी आत्या पूरा चक्का जाम कर दिया था, और जिस तरह गंभीर आरोप फडणवीस पे कर रहे हैं, बतौर विरोधी पक्ष नेता आप क्या कहेंगे सारे मामले? नहीं, जब हमारे ऊपर भी आरोप हो रहे थे तब तो किसी ने बात नहीं की। हमने यही कहा था कि उनको ओबीसी से आरक्षण नहीं देना चाहिए। तब हमको भी कुछ आरोपी के पिंजरे में खड़ा किया गया। अब वो क्यों उनका फडणवीस जी के ऊपर गुस्सा है, ये मैं कैसे बताऊं? रहा सवाल आंदोलन से अगर कानून सुव्यवस्था बिगड़ती है तो सरकार क्या कर रही है? उनको सरकार क्या हाथ में हाथ बांधे बैठे रहेगी? सरकार का काम है, और सरकार का काम किसी का आंदोलन को गोली चलाकर खत्म करना नहीं है, चर्चा से उस आंदोलन को समाप्त करना है। तो चर्चा करो, तो चर्चा से निकालो रास्ता, ये हमारा कहना है। सरकार किसानों की आत्महत्या को लेकर फिगर बताया आपने, गठबंधन में सरकार 10% आरक्षण देने के बाद फिर भी इस तरीके का आंदोलन होना, ओबीसी के कोटे से आरक्षण मांगना, इन सारी चीजों को क्या देख रहे कैसे? नहीं, वो क्या मांग कर रही है और सरकार को क्या देना है, ये सरकार और जरांगे पार्टी चर्चा करके निपटाए ना। ये विरोधक करके हम क्या बताएं? ये हमारा थोड़ी है। हमने तो स्पष्ट रूप से कहा था ओबीसी से नहीं देना। आज हम फर्म है, उनको मराठा समाज को देने के लिए किसी का विरोध नहीं। ये भी हमारी भूमिका स्पष्ट है। तो हमने तो हमारी भूमिका तय किया है। अब सरकार और जरांगे जो चाहते हैं तो आपस में बैठे। जिस तरीके से जरांगे पाटिल कहते हैं कि मुझे सलाह के जरिए रिलीज देने का प्रयास गंभीर आरोप है, जांच की मांग आप करेंगे, लंबे समय से आंदोलन कर रहे हैं, जांच की मांग करेंगे। और दूसरा सवाल, अधिवेशन कल से शुरू हो रहा है, इस सारे मुद्दे क्या ये सारों मुद्दों को जब इतना गंभीर आरोप जरांगे जी कर रहे हैं तो इसका स्पष्टीकरण सरकार को देना पड़ेगा। ये मांग हम करेंगे। धन्यवाद साहब, आपने कुछ किसानों के आत्महत्या का फिगर आउट किया है, वो फिगर किस साल का है और क्या विधानसभा में जो नहीं, 2176 किसानों ने इसी साल 1 साल के भीतर में सुसाइड किया है। ये ऑफिशियल आंकड़ा है, हमारे हाथ का नहीं। क्या कुछ रीजन सामने आए हैं? क्या कुछ रीजन? यही इसके वजह से किसानों को कोई दाम नहीं मिल रहा है, कर्जा में किसान डूबा हुआ है। आज उनकी हालत बहुत खराब हुई, इसीलिए वो हेट स्पीच जो लोग कर रहे हैं, जो हेट स्पीच कर रहे हैं, उनके खिलाफ नाही बावनकुळे सत्य बोलतायत। छोटे पक्ष त्यांना RSS आणि भाजपचा छुपा एजेंडा होता, पण बावनकुळे इमानदार असल्यामुळे आता खरे बोलायला लागले। सर, हेट स्पीच के जो सर हेट स्पीच जो दे रहे हैं उनके खिलाफ भी कार्रवाई करने का कोई डिमांड होगा? हेट स्पीच जो हो रही है, हेट स्पीच के खिलाफ में जो कर रहे हैं उसके ऊपर हम सवाल पूछेंगे। जो लोकप्रतिनिधि MLA जो सत्ता में रूलिंग पार्टी में है, उनकी जुबान से ये निकल रहा है, तो उनको ये सरकार चलाना नहीं है। तीनों पार्टी को सरकार के माध्यम से लूटने का और वोट बटोरने के लिए या ऐसे स्टेटमेंट करके लोगों को गुमराह करने का, इसका जवाब तो जनता इलेक्शन में भी मांगेंगे और हाउस में भी हम। हेड स्पीच देने लगा कोई वीडियो रखा है आप लोगों ने? वीडियो विधानसभा में